नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी, भरभराट, शांती, आरोग्याचं जावो. सकाळी मुलं शाळेत जायच्या आधी आम्ही गुढी उभारली. इथे रांगोळी काढलेली आहे आणि गुढी उभारली. साखरमाळ जी आहे ती घरीच केलेली आहे. इथे मी इंडियन स्टोअरला केली होती. मला वाटलं कडुलिंबाचे आणि आंब्याचे पानं इतर वेळेस असतात मिळतील, पण ती संपली होती. म्हटलं मग चला विड्याची पानं तर चालतातच, ती लावलेली आहे. फुलांची माळ घरी केली आणि पूजा केली. त्यानंतर स्वयंपाकामध्ये ऑलमोस्ट सगळीकडेच आजच्या दिवसाचा स्वयंपाक हा फिक्स असतो. नैवेद्य तो म्हणजे श्रीखंड पुरीचा बेत असतो. आणि श्रीखंड पुरी खरं करायचं कारण हे असतं की आता वातावरण सुद्धा बदलतं, थंडीकडून उन्हाळ्याकडे जायचं असतं. सो आता म्हणजे आंबट पदार्थ आपण खाऊ शकतो. तर इथे आहे बटाट्याची रस्सा भाजी. आज कोरडी भाजी नाही केली, रस्सा भाजी केलेली आहे. झणझणीत आहे आणि वरण आहे, फोडणीचं वरण केलेलं आहे तुरीची डाळ वापरून. रेसिपी मी शूट नाही केल्या कारण खूप वेळ होत होता. म्हटलं कॅमेरा ॲडजस्ट करा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो. भात लावलेला आहे, भातसुद्धा झाला आणि पापड तळलेले आहेत. तर यामध्ये काही तांदळाचे पापड आहेत आणि उडदाचे पापड. काही पापड माझ्याकडून थोडे लाल झाले, हरकत नाही. आणि पुऱ्या केलेल्या आहेत आणि पोळ्या. सो इथे काही पुऱ्या आहेत. मुलांना नंतर गरम गरम करून देईल मी. आता ते शाळेत गेलेले आहेत, इथे काही सुट्टी वगैरे नाही. सो इथे पुऱ्या केलेल्या आहेत आणि 2-4 पोळ्यासुद्धा केलेल्या आहेत. आणि सर्वात मेन राहिलं ते म्हणजे श्रीखंड. मी इकडे बघितलं इंडियन स्टोअरमध्ये, मला श्रीखंडसुद्धा मिळालं नाही. तर म्हटलं चला घरीच बनवूयात. सो रात्री ग्रीक योगर्ट आणून ते मी बांधून ठेवलं. तर सकाळी असं घट्टसर त्याचं सगळं पाणी निघून चक्का तयार झाला होता. आणि त्यामध्ये नंतर साखर टाकून, छान फेटून, वेलची पावडर टाकून, वेलदोडा पावडर टाकून असं मस्तपैकी घरगुती श्रीखंड बनवून तयार झालं. कन्सिस्टन्सी पण थिक छान झाली आणि चवीला पण खरोखरच चांगलं झालं होतं. म्हणजे असं काही रिग्रेट नव्हता की मला इथे विकत मिळालं नाही, सो मला ती चव नाही मिळाली. घरी पण एकदम छान झालं. पण यासाठी मी ग्रीक योगर्ट वापरलं, ज्यामध्ये जरा पाणी कमी असतं, घट्ट असतं ते दही आणि आंबट पण खूप नसतं. तर नैवेद्य दाखवला. नैवेद्यामध्ये वरण, भात, तूप टाकलं आहे, पुरी, पोळी, बटाट्याची पातळ भाजी, श्रीखंड आणि पापड. आणि गुढीसुद्धा उतरवून आणलेली आहे. देवासमोर राहते ती, म्हणजे उद्या मी ते काढेल, पण दिवसभर आज देवासमोर असेल तर नैवेद्य दाखवून घेते. असा आमचा घरगुती फेस्टिवल आम्ही साजरा केला. तुम्ही कसा केला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.